नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सूरज ऑफिशियल मॅथ मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। तर आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन मधील प्रॅक्टिस सेट 2.2 मधील फॅक्टरायझेशन मेथड बघत आहोत। तर काय आहे क्वेश्चन दिलेला 2m m-24 = 50। याला सॉल्व कसं करायचं लक्ष द्या। सोल्यूशन 2m नी मल्टिपल करा, m ला काय होणार 2m² माइनस 2m नी 24 ला मल्टिपल करा, काय होणार 2m इंटू 24 माइनस 48m = 50। त्याच्यानंतर काय होणार 2m² माइनस 48m प्लस 50 इकडे आणा माइनस 50 = 0। डिवाइड बाय 2 करू, डिवाइड बाय 2 ऑन बोथ साइड, काय होणार इथं m² माइनस 24m माइनस 25 = 0। आता बघा m² चा कोएफिशिएंट किती आहे 1, कॉन्स्टंट टर्म 25 माइनस 25 इंटू 1 माइनस 25। आपण मल्टिप्लिकेशन करू बघा माइनस m² माइनस 24m लाच काय लिहिता येणार माइनस 25m प्लस m माइनस 25 = 0। काय कॉमन निघणार इथून m कॉमन निघणार, काय राहणार m-25 प्लस इथून काय कॉमन निघणार 1, काय राहणार m-25 = 0। इथून काय कॉमन निघत आहे m-25, काय राहिलं मग m+1 = 0। m-25 = 0 और m+1 = 0। काय होणार m = -25 तिकडे गेल्यानंतर +25 और m = +1 तिकडे गेल्यानंतर -1। लास्टला लिहायचं 25 and -1 are the root of given quadratic equation। This is your answer, write down। बघा क्वेश्चन नंबर 10 आहे 25m² = 9। काय होणार 25m² = 9 आहे, इकडे आल्यानंतर -9 होणार = 0। 25m² -9 ला काय लिहिता येणार 3 चा स्क्वेअर लिहिता येणार आपल्याला हो = 0। यालाच काय लिहिता येणार 5m चा होल स्क्वेअर माइनस 3 चा होल स्क्वेअर = 0। आता प्रॉब्लेम काय तयार झालं a² माइनस b², काय फॉर्म्युला आहे a + b a - b, अप्लाय करू, काय होणार हा 5m + 3 5m - 3 = 0। 5m + 3 = 0 और 5m - 3 = 0। 5m = काय होणार +3 तिकडे गेल्यानंतर -3 और 5m = -3 इकडे गेल्यानंतर +3। m = काय होणार -3/5 और m = काय होणार 3/5। लास्टला लिहायचं -3/5 and +3/5 are the roots of given quadratic equation। This is your required answer। आपण बघा हाच क्वेश्चनला दुसऱ्या पण मेथडने सॉल्व करू शकतो। तर ती मेथड बघा काय होणार शॉर्टकट आहे ती 25m² = 9। m² बरोबर काय होणार 9/25। आपल्याला m ची व्हॅल्यू पाहिजे, काय होणार
टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय होणार, स्क्वेअर कॅन्सल होणार m, आणि हे काय होणार प्लस मायनस 9/25. बरोबर आहे. m बरोबर काय होणार प्लस मायनस अंडर रूट 9 मीन्स 3 आणि अंडर रूट 25 मीन्स 5. मग m इक्वल टू एकदा प्लस घ्या 3/5 r एकदा मायनस घ्या 3/5. असे पण तुम्ही सॉल्व करू शकता, परंतु मार्क्सच्या दृष्टीने तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क्स पाहिजे असतील तर ह्या मेथडने तुम्हाला सॉल्व करावं लागेल. राईट डाऊन दिस आन्सर. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, 7m² इक्वल टू 21m. सोल्युशन काय होणार, 7m² जसे तसे प्लस 21m आहे, इकडे आल्यानंतर मायनस 21m इक्वल टू 0. आता दोन्ही ठिकाणाहून काय कॉमन निघणार, 7m कॉमन काढलं तर काय राहणार इथे 1m आणि 7 3 जा 21 इक्वल टू 0. आता काय होणार 7m इक्वल टू 0 r m मायनस 3 इक्वल टू 0. m इक्वल टू काय होणार 0/7 r m इक्वल टू काय होणार -3 तिकडे गेल्यानंतर +3. m इक्वल टू काय होणार 0/7 मीन्स 0 r m इक्वल टू 3. लास्टला काय लिहायचं 3 and 0 are the roots of given quadratic equation. This is your required answer. Write down. आजचा शेवटचा क्वेश्चन आहे m² - 11 इक्वल टू 0. बघा सोल्युशन काय होणार m² - 11 लाच काय लिहिता येणार आपल्याला अंडर रूट 11 चा स्क्वेअर इक्वल टू 0. आता प्रॉब्लेम काय झाला a² - b² च्या फॉर्म मध्ये झाला. याचाच फॉर्म्युला काय आहे a + b a - b. तर व्हॅल्यू पुटअप करा. a मीन्स काय आहे इथं m b मीन्स काय आहे अंडर रूट 11 m प्लस अंडर रूट 11 m मायनस अंडर रूट 11 इक्वल टू 0. आता काय होणार m प्लस अंडर रूट 11 इक्वल टू 0 r m मायनस अंडर रूट 11 इक्वल टू 0. m इक्वल टू काय होणार प्लस अंडर रूट 11 इकडे गेल्यानंतर मायनस अंडर रूट 11 r m इक्वल टू मायनस अंडर रूट 11 तिकडे गेल्यानंतर प्लस अंडर रूट 11. लास्टला लिहायचं अंडर रूट 11 and मायनस अंडर रूट 11 are the roots of given quadratic equation. This is your required answer. आता बघा हा प्रॉब्लेम दिलेला आहे m² - 11 इक्वल टू 0. आणखी दुसरी मेथड सांगतो बघा. दुसऱ्या मेथड मध्ये काय होणार दिलेला प्रॉब्लेम जो आहे तो काय आहे m² - 11 इक्वल टू 0. समजा -11 ला आपण तिकडे घेऊन गेलं तर काय होणार +11 होणार. त्याच्यानंतर प्रॉब्लेमला टेकिंग स्क्वेअर रूट घेऊ. टेकिंग स्क्वेअर रूट घेतल्यानंतर बोथ साइड काय होणार m² चा स्क्वेअर रूट घेतल्यानंतर m राहणार आणि हा काय होणार प्लस मायनस अंडर रूट 11. तर m इक्वल टू एकदा प्लस अंडर रूट 11 होणार आणि एकदा काय होणार मायनस अंडर रूट 11. ही झाली तुमची आन्सर. परंतु तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये स्टेप बाय स्टेप्स मार्क्स असतात. तर तुम्ही जर बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला ह्या स्टेपनी सॉल्व करावं लागेल. समजा हाच क्वेश्चन तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये आला लवकरात लवकर सॉल्व करायचा आहे तर तुम्ही ह्या मेथडने सॉल्व केलं तरी तुमची आन्सर करेक्ट राहील. तर
आज आपण प्रॅक्टिस सेट 2.2 मधील सर्व क्वेश्चन कंप्लीट केलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. तुमचा एक लाईक हा माझा हुरूप वाढवत असतो, आणखी मला कंटेंट सुधारण्यासाठी मदत मिळत असते. त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत जा, व्हिडिओ शेअर करत जा आणि लाईक सुद्धा करत जा. थँक्यू.